आपल्याला जो जन्म घ्यावा लागतो तो मग अशी विषय झाला जन्म घेणे लागे वासनेच्या संगी ह्या वासनेला दुतोंडी हरीने नाम दिलेले आहे. मग तिला दोन तोंड कुठली? एक देह वासना आणि दुसरी आत्मवासना. चांगली वासना कुठली? देह वासना चांगली का आत्मवासना चांगली? हा सोप्या भाषेत सांगू, बेडी लोखंडाची चांगली का सोन्याची बेडी चांगली? माझी ताई कंपनी सांगेल सोन्याची बरी पडेल. कारण त्या सोन्याची बांगडी तरी मोठी बांगडी निघाली ना पाव किलोची ती करायला पाहिजे. तुम्ही खरंच अखंड बाबांची कृपा आहे. ही बेडी आणि ती बेडी, सफेद घार आणि काळी घार, कुठलीच घार नको. तसं लोखंडी बेडी किंवा देहरूपी वासना म्हणजे मी देह आहे म्हणजे अज्ञानरूपी वासना, आणि ज्ञानरूपी वासना मी आत्मरूप आहे, ही शुद्ध वासना आहे. पण दोन्ही सुद्धा बद्धच आहेत बरे का. म्हणून ज्ञानरूप आत्मा करून ज्ञानीची प्रभा करी तसे सोहमायसा बंधू. ओम जसा बंद आहे तसं सोम सुद्धा बंदच आहे. भेदोनिया पुढे गेला तुका म्हणे योगी त्याला. आलं लक्षात? मुख हरेना कंठ लेना ज्वास होणे राम हम बैठे आराम हमारा भजन करे आत्माराम.